यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांची बंद दाराआड बैठक। पुण्यातली साखर संकुलाची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये एकत्र बैठक। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये AI वापर संदर्भात झालेल्या बैठकीत दोघं शेजारीच बसले होते। येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडणार। या बैठकीला राज्यातून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख देखील उपस्थित राहणार। काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात, माझ्या नेत्यांची विधानं मला महागात पडतात। माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी सुनावलं। गोष्टी मनात ठेवायच्या कोकाटेंना अजूनही सवय आहे, अजित पवारांचं वक्तव्य। आम्ही कमी बोलून काम करणारे आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंचं उत्तर। कधी कधी जास्त बोलल्याने तुम्ही आम्हाला अडचणीत आणता। शिंदेंची पत्रकारांना उद्देशून मिश्किल टिप्पणी। शरद पवारांनी घेतली माजी खासदार नानासाहेब नवलेंची भेट। पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। साताऱ्यातील कराडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ते मेळावा। मंत्री शंभूराज देसाईंची उपस्थिती। यावेळी अनेक पक्षातील पदाधिकारी, महिला, युवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादीचे नवीन शहराध्यक्ष। माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर पूर्व पुणे शहराची जबाबदारी, तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी। नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। 7ही आमदारांकडून NDPP पक्षाला जाहीर पाठिंबा। 7ही आमदारांवर जनादेशाचा अपमान केल्याचा ठपका। पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाईसाठी हालचालीही सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित। मेळाव्याची वेळ अद्याप ठरलेली नाही। दौऱ्याबाबत अधिकृत माहिती देखील गुलदस्त्यात आहे। विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप। मिटकरींनी ट्विट केलेली ऑडिओ क्लिप माझीच। शेखर कुटेंकडून स्पष्ट। भाजपनं आर्थिक तडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला। लक्ष्मण हाकेंची सहभागी असल्याचा शेखर कुटेंचा दावा। एकीकडे हाकेंची अवकात नाही म्हणता दुसरीकडे उमेदवार मॅनेज केल्याचा आरोप लावता हाकेंचा मिटकरींवर निशाणा, तर उमेदवारी मागे घेतलेल्या माणसाबरोबर मॅनेजमेंट कशी शक्य? हाकेंचा मिटकरींना सवाल। सुनील तटकरेंना सगळं स्वतःच्याच पदरात पाडून घेण्याची सवय। महेंद्र दळवींचा तटकरे यांना जोरदार टोला। ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी पालकत्व घेऊ नये, दळवींची बोचरी टीका। गोगावले यांनी घरातील पैसे खर्चून तटकरे यांना निवडून दिलं, तरी तटकरे गोगावलेंची मिमिक्री करतायत। थोरवेंचा तटकरेंवर संताप। येणाऱ्या निवडणुकीत तटकरे यांना डोक्यावर रुमाल घालायला लावणार, थोरवे यांचा थेट इशारा। अमरावतीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। लोकसभेत आमदार संजय घोडकेंनी विरोधात काम केल्यानं नवनीत राणांचा पराभव, रवी राणांचा आरोप। दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र झळकले बॅनर। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र हवे, बॅनरवर उल्लेख। हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण। हिंदी भाषेबद्दल प्रताप सरनाईकांचं पुन्हा वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक असल्यानं मी तसं विधान केलं। हिंदी भाषेसंदर्भातल्या विधानावर सरनाईकांचं स्पष्टीकरण। लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर। 200 लोकात लग्न पार पाडा, हुंडा बंद करा आणि आचारसंहितेत नमूद करण्यात आलंय। माजी मंत्री धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात 10 दिवसांची साधना पूर्ण करून घरी परतले। 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या या 10 दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी साधना केली।
सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यानं काहीही फरक पडत नाही. महाजन, भुसे, झिरवाळ मिळून काम करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी. पुतण्याच्या लग्नासाठी खास नाशिक दौरा. तर साईबाबा हॉस्पिटलचंही फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. शिवाय इतर काही कार्यक्रमांना देखील ते उपस्थिती लावणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये सुशील आय हॉस्पिटलचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन आणि उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. राजेंद्र, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी सुरू. बावधन पोलीस ठाण्यात तिघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल ठरला महत्त्वाचा. फेसटाईम कॉलनं निलेश चव्हाणचं नेपाळमधील लोकेशन झालं ट्रेस. फेसटाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या ठोकण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हगवणेचा जेसीबी जप्त. तक्रारीनंतर प्रशांत येळवंडेची शशांक आणि लता हगवणेंनी केली होती फसवणूक. जेसीबीच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. पिस्तूल दाखवत धमकीही देण्यात आली होती. मराठा समाजाच्या लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर. 200 लोकातच लग्न करा, हुंडा बंद करा. लग्नातली उधळपट्टी रोखण्याचा आचारसंहितेत नमूद. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरात समाजाची बैठक. करुणा मुंडेंचं मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवेदन. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं अदिती आणि सुनील तटकरेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करा. तसंच रणजित कासलेला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. निवेदनातून मागणी केली आहे. संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आणखी 2घांना अटक. आरोपी सुरेश गंगणेचा सासरा आणि पत्नीला अटक. वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेल्या 8 लाखांची रक्कम देखील हस्तगत करण्यात आली. लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचाही दरोड्यात सहभाग. महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली होती. लड्ड्यांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपीचं धार्मिक पर्यटन. शिर्डी, श्रीशैलम, तिरुपतीसह इतर ठिकाणी देवदर्शन केलं. पुणे अपघात प्रकरणी आरोपी चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चालक जयराम मुळेची येरवडा कारागृहात रवानगी. टोरेस प्रकरणी आरोपपत्र दाखल. 4.25 कोटी गुंतवून 177 कोटींचा गैरव्यवहार. आरोपींनी 4 कोटी 35 लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडी तपासात उघड. मंत्री पंकजा मुंडे आज परळी दौऱ्यावर. नो प्लास्टिक अभियानांतर्गत विविध उपक्रमांची सुरुवात. वैद्यनाथ मंदिरात कापडी पिशवी मशीननं उद्घाटन करणार. आनंदधाम परिसरात पंकजा मुंडेंच्या हस्ते वृक्षारोपण होणार. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते आमने या 67 किलोमीटरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार. अमरावतीतील रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनमध्ये धावले महावितरणाचे कर्मचारी. महावितरणाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ते 6 जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 1 जूनच्या सायंकाळपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपर्यंत प्रक्रियेत प्रत्येक तक्रार दूर करणार. शालेय शिक्षण विभागाचं आश्वासन. पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवणार. विक्रोळी उड्डाणपूल लवकरच सेवेत. विक्रोळी उड्डाणपुलामुळे 30 मिनिटांची बचत होणार. सिग्नल काम अंतिम टप्प्यात. डहाणू आगारात नव्यानं दाखल झालेल्या 5 बसला आमदार विनोद निकोलेंकडून हिरवा कंदील.
यावेळी एसटी बसच्या स्टेअरिंगवर बसून आमदार निकोलेंचा फेरफटका. सातारा पोलीस दलाला मिळाल्या 16 स्कॉर्पिओ, 16 स्कूटी आणि 3 मोठ्या पोलीस व्हॅन. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण. मुंबईत रस्ता रुंदीकरणासाठी पश्चिम अंधेरीतील रमेश नगरमधील झोपडपट्ट्यांवर कारवाईची नोटीस. पालिकेनं 1 दिवसाची नोटीस देता शिवसेना आक्रमक झाल्यानं मुदतीत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला स्थानकात एका इसमाला ट्रेन खाली जीव देण्याचा प्रयत्न, मात्र प्रवाशांनी वेळीच चेन खेचल्यानं अनर्थ टळलाय. मुंबईतील अल्मास कॉलनीत भीषण स्फोट. घरात ठेवलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी बॅटरीचा ब्लास्ट झाला. स्फोटामुळे लागलेल्या आगीत 3 महिला जखमी झाल्या. मुंबईच्या अंधेरीत पोलीस कॅम्पमधील E7 इमारतीच्या रूम नंबर 20चा स्लॅब कोसळला. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा इमारतीत स्लॅब कोसळल्याची ही घटना घडली. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कल्याणच्या उंबरड्यामध्ये घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून तरुणावर शेजाऱ्याकडून प्राणघातक हल्ला. तरुण गंभीर जखमी आहे. मुंबईतील बीकेसी परिसरात अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई. बीकेसी पोलिसांकडून या प्रकरणी 74 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 लाख रुपयांच्या चलनाच्या नोटांच्या मोबदल्यात 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक. वाशिमच्या मानोरा पोलिसांची कारवाई. आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारं साहित्यही जप्त. गोंदियाच्या देवरीत 1.6 ग्रॅम एमडी ड्रग्सचा साठा जप्त. या प्रकरणी दोघांना अटक. या प्रकरणी आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. राज्यात मलेरिया डेंग्यूचे संकट गडद. रुग्ण वाढण्याची भीती. गेल्या 3 वर्षात 60,000हून अधिक रुग्णांची नोंद. मुंबईत साथीचे आजार वाढण्याची शक्यता. जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालकाचा मृत्यू. संतप्त नागरिकांनी मनपावर ताशेरे ओढले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी. भिवंडीत 6 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक. आरोपीला चांदूरपर्यंत पोलीस कोठडी. बीडच्या आंबेजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षिकेला 83 लाख रुपयांचा गंडा. विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्यानं केली फसवणूक. सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये इन्स्टाग्रामवर 8 लाख फॉलोअर्स असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना आयडी देण्याची मागणी करत जिवे मारण्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले दोघांचेही प्राण. नागपूर महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली लोखंडी बेंच चोरण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली. वर्ध्याच्या तळेगावमध्ये शेजाऱ्यासोबत अतिक्रमणाच्या वादात ड्रेनेज पाईपची तोडफोड. वारंवार तक्रार करून ग्रामपंचायतीकडून दखल घेत नसल्यानं भारतीय सेनेतील सैनिकाच्या आईवर मौन आंदोलन करण्याची वेळ. ताडोबात जंगल सफारीसाठी चंद्रपूर ते मोहर्ली बस सेवा प्रवाशांच्या सेवेत. 2 वर्षात 58,000 पर्यटकांनी क्रूझमधून ताडोबात जंगल सफारीचा आनंद लुटलाय. महाड-विनेर रस्त्यावर शिवशाही बसचा अपघात. बस झाडावर आदळल्यानं 9 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात. मुंबईकडे जाणाऱ्या एसटीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारची धडक. अपघातात कार चालक गंभीर जखमी. चालकावर नागोठणे रुग्णालयात उपचार सुरू. तेलगाव-माजलगाव रस्त्यावर ट्रकची मोटारसायकल चालकाला धडक. अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू. माजलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी गावाजवळील हा अपघात घडलाय. येत्या 10 जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता. लागवडीची घाई करू नये. कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन.
खासदार निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांसह अहिल्यानगरमधील पुराचा फटका बसलेल्या भागात राबवली स्वच्छता मोहीम. प्राथमिक आरोग्य केंद्रात साचलेला गाळ लंकेंनी स्वतः उपसलाय. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवारी रविवारी 5 वाजल्यानंतर पर्यटकांना मजा. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन सतर्क. बीडचं बिंदुसारा धरण भरलं. धरणाजवळ सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी. धरणाजवळ नागरिकांची गर्दी वाढल्यानं सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी तुडुंब भरली. हिवळीमध्ये भीमा नदीचं सुंदर दृश्य खास एबीपी माझांच्या प्रेक्षकांसाठी. लातूरमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे झाडांचीही पडझड. अहिल्यानगरच्या नगर मनमाड महामार्गाची मान्सूनपूर्व पावसात दुरावस्था. 2 ते 3 वेळा कंत्राटदार बदलून देखील रस्त्याचं काम रखडलं. यामुळे वाहन चालकांची मात्र कसरत होती. भाजपच्या सभेनंतर नांदेडच्या नव्या मुंढा मैदानाची दुर्दशा. कृषी उत्पन्न बाजार समितीला साफसफाईचा विसर. अस्वच्छतेमुळे पोलीस भरतीसह अन्य नोकरी भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांचा मनस्ताप होतोय. बीडच्या सुकळी गावातील गुणावती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा बुडून मृत्यू झाला. बीडच्या परळी वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात मांसाहारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ समोर. भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ शेअर. महाराष्ट्रात काल 65 नवीन रुग्णांची नोंद. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर. अधिकारी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून महाराष्ट्र आरोग्य विभागाची माहिती. कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू. 4 दिवसांपासून 75 वर्षीय महिलेवर सीपीआर रुग्णालयात सुरू होते उपचार. पीपीई किट नसल्यानं मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या 7 लाखांवर. गेल्या 1 महिन्यात मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष रावत यांची माहिती. केंद्र सरकारकडून मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन. सरकारच्या तिजोरीत 2.1 लाख कोटी जमा. दिल्लीत पावसाची हजेरी. व्हिडिओ आरके पुरम, अशोक रोड, लोधी रोड परिसरात मुसळधार पाऊस. पश्चिम बंगाल कोलकातामध्ये इस्कॉन रथयात्रेत भगवान जगन्नाथाचा रथ. नवीन सुखोई फायटर जेट टायर्सवर धावणार. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांची माहिती. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती. जनजीवनही विस्कळीत. नागरिकांचे देखील प्रचंड हाल. मणिपूरमध्ये पुरात अडकलेल्या 800हून अधिक नागरिकांची लष्कराकडून सुटका. पूरस्थिती निर्माण झाल्यानं लष्कराकडून मदतकार्य सुरू. रायपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोचं विमान लँड होताच वादळामुळे अडकलं. 6E6313 विमानानं हवेत अनेक फेऱ्या मारल्यानंतर दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग केलंय. जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील भरदवाहमध्ये लव्हेंजर महोत्सवाला सुरुवात. गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा.